आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल या मूर्खाने जे शब्द अपशब्द काढले, काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे तो माथेफिरू आहे, त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्याच्या परिणामापेक्षा काँग्रेसची खरी जे त्याच्या पोटात होतं ते ओठात आलं. त्यांचा विचार महाराष्ट्राला कळला, देशाला कळला आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. कारण या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांतून पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत, महिला उपमुख्यमंत्री असा सन्मान आमच्या ताईंना मिळाला आणि ताईंचं कार्य, ताईंचा स्वभाव अतिशय चांगला आहे, काम करणारा आहे, धडाडीच्या आहेत त्या आता खूप चांगलं बोलतायत, चांगलं नेतृत्व करतायत, पक्षवाढीसाठी सुद्धा चांगलं काम करतायत. पण विनाकारण कुठंतरी त्यांना ते बघवलं नाही. महिलांचा जो सन्मान आपलं सरकार करतंय तो सरकारचा सन्मान त्यांना पाहत नाही, याचं दुःख आम्हाला होतच आहे आणि म्हणून आम्ही ह्या माथेफिरूचा जाहीर निषेध करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांनी याच्यावरचं जर थांबलं नाही तर निश्चितपणानं हे आंदोलन आम्ही राज्यभर कसं जाईल, कसं मोठ्या प्रमाणात आंदोलन करता येईल आणि त्या माथेफिरूला त्याची जागा, काँग्रेसला त्याची जागा निश्चितपणानं आपण दाखवून देऊ, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. 2 दिवसापूर्वी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल जे अपशब्द काढले त्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. आणि अजितदादांना जो महाराष्ट्रामध्ये दिवसाची रात्र करून जो विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मार्फत परिवर्तन केला, अशा या माणसांच्या पत्नीबद्दल आणि उपमुख्यमंत्र्याबद्दल बोलणं हे हर्षवर्धन सपकाळ यांना शोभत नाही. त्यांची जी मतं आहेत ती मतं त्यांनी त्यांच्या भाषेत आणि त्याचबरोबर आमच्या भाषेत त्यांना कशा पद्धतीने सांगता येतील याचा आम्ही फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रयत्न करणार आहे. आणि ते जे बोललेले आहेत त्याचा आम्ही कडाडून विरोध करत आहे आणि आता तर आम्ही त्यांच्या फोटोला जोड मारून आंदोलन करणार आहे. पण जर या पद्धतीने जर नाही थांबलं तर आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 दिवसापूर्वी झालेल्या सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्यांचा जो झालेला अपमान आहे हा महिलांच्या वतीने सर्व महाराष्ट्रामध्ये हा कधीही सहन होऊ शकत नाही. कारण महिला म्हणून त्यांनी स्वतःचं दुःख विसरून आज महाराष्ट्रासाठी त्या दिवस रात्र करत आहेत. त्यामुळे आमच्या सर्व महाराष्ट्रातील महिलांच्या वतीने आम्ही हा जाहीर निषेध इथे व्यक्त करतो आणि आम्हाला असं वाटतंय की हर्षवर्धन सपकाळ यांनी लवकरात लवकर ही माफी मागावी, जाहीर माफी. जर ही माफी मागितली नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही उभं करू शकतो. परवा राष्ट्रवादी पार्टीच्या नेत्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या विषयी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस पक्षाने जे त्यांच्याविषयी जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुक्याच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. स्वर्गीय अजितदादांनी काँग्रेस पक्षाला बहुमत असताना देखील मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाने दिलं आणि अशा ह्या अजितदादाच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीविषयी असे काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी असं अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही संपूर्ण फलटण तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध. काँग्रेसचा नेता हर्षवर्धन सपकाळ या माथेफिरूंनी आपले अकलीचे तारे तोडून एका महाराष्ट्र राज्याच्या विकासात भर पाडणाऱ्या अजितदादा पवार यांच्या पत्नी यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भाषण केलं, बोलण्यात आलं, असे ह्या आम्ही फलटण तालुक्यातून जाहीर निषेध करतो. महिला जर महाराष्ट्राच्या विकासाला जर प्राधान्य देऊन जर काम करत असेल तर ह्यांचा पोटशूळ उठण्याचं कारण काय? स्वतः काय करू शकत नाही पण जे सत्ताधारी जी करत आहेत त्याचं ह्यांना बघवण्यात येत नाही. म्हणून हे माथेफिरू मतिमंद माणसं हे स्वतःची अक्कल घाण ठेवून महिलांबद्दल अत्यंत खालच्या पद्धतीवर उतरून यांना लाज वाटत नाही. महिलांबद्दल आपण या ठिकाणी
सन्मान करायचा असतो, पण ह्या माते फिरूच्या डोक्यात कशाचा किडा बसलेला आहे माहित नाही. आम्ही फलटण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतोय. जर त्याच्यावर गुन्हे दाखल होत नसतील तर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू, असं आम्ही फलटण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करतो. जय भीम, जय शिवराय. काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जी आमच्या पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलं, त्या वक्तव्याबद्दल फलटण तालुक्याच्या वतीने व फलटण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करणार आहोत आम्ही. पण हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस पार्टीने ही केलेल्या चुकीबद्दल महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवू